खमंग आणि रवाळ टेक्स्चर असलेला हा शिंगाडा ह्या फळाच्या पिठापासून बनलेला शिरा नक्की करून बघा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी नेहाज रेसिपी ह्या चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार मैत्रिणींनो, नेहाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण उपवास स्पेशल शिंगाड्याच्या पिठापासून शिरा कसा बनवायचा ते बघणार आहे। शिरा किंवा हलवा काही बोलू शकता तुम्ही। इन्स्टंट एकदम फटाफट बनतो। तुपाची धार सोडून आपण छान असा शिरा बनवणार आहे। चला तर मग शिंगाड्याच्या पिठापासून शिरा बनवूया। पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल, अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब केला नसेल तर खाली लाईक शेअर सबस्क्राइबचं बटन आहे ते क्लिक करा। त्याच्यावर बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा, म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल। शिंगाड्याच्या पिठापासून शिरा बनवण्यासाठी 1 वाटी हे शिंगाड्याचं पीठ घेतलंय मी। साखर घेतली आहे चवीनुसार, वेलची पूड आहे 1 छोटा चमचा, मनुका घेतलेत 10 आणि हे काजू आहेत 10 काजू आहेत। आता आपण शिंगाड्याचं पीठ चांगलं खमंग भाजून घेऊया। कढईत घेतलंय मी शिंगाड्याचं पीठ आणि गॅस चालू केलाय। त्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान खमंग भाजत आलंय आपलं पीठ। त्याच्यात 2 ते 3 चमचे मी तूप टाकते। तूप टाकून छान आपल्याला अजून थोडं खमंग भाजून घ्यायचं आहे। आता हे 1 पेला दूध आणि 1 पेला पाणी असं मिक्स करून मी गरम करून घेतले दूध, ते आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये। हळूहळू थोडं ओतायचं आपल्याला दूध आणि पाणी। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित। सर्व आपण छान मिक्स करून घेतलंय। आता आपल्याला ही साखर टाकायची आहे। हे काजू थोडे तुपावर मी परतून ठेवलेले ते टाकते, मनुका टाकते, त्यात वेलची पूड टाकते। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आपल्याला। आता हे छान मिक्स करून घेतलंय मी। आता त्याच्यावर अजून वरून थोडं तूप टाकते। जवळजवळ आपलं सर्व झालेलं आहे शिरा। शिंगाडा एक फळ आहे, त्याचं पीठ बनवलेलं असतं। 2 मिनिटं झाकून ठेवूया। पीठ आपण छान खरपूस भाजलेलं आपलं, त्यामुळे ते जास्त शिजवायची काही जरूरत नाही आहे। रेडी आहे आपला शिरा, एकदम खमंग सुगंध पण त्याचा छान आलाय। आता हा सर्व करूया। खूप छान रंग पण आलाय, त्याचा टेक्स्चर पण खूप छान आलाय आणि सुगंध पण एकदम छान खमंग सुटले। कसा वाटला हा तुम्हाला शिंगाड्याच्या पिठापासून बनवलेला शिरा? नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि उपवासाला नक्की करून पहा तुमच्या।